नमस्कार मित्रांनो, मी अजित सांगळे एसटी हॉलिडेमध्ये पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्या समोर येण्याचं एक खूप महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे एका खूप आपली जी काही फेमस टूर आहे त्या टूरबद्दल मी थोडीशी ब्रीफ इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी आज आपल्याशी संवाद साधत आहे। जसं आपण बघताय की आता एसटी हॉलिडेज 8 वर्ष संपून 9व्या वर्षामध्ये पदार्पण लवकरच करत आहे। दिवस कसे भराभरा गेले आम्हालाही कळलेलं नाहीये। आम्ही 8 वर्षापूर्वी ज्यावेळेस कंपनी सुरू केली होती त्यावेळेस आम्ही एक प्रोडक्ट नवीन सुरू केला होता की बाली। आज 8 वर्षामध्ये इतकं सुंदर बालीने आम्हाला नाव कमवलेलं म्हणजे नाव मिळालेलं आहे की बाली म्हणजे एसटी हॉलिडे हा कन्सेप्टच आज मार्केटला तयार झालेला आहे की बऱ्याचशा क्लायंटकडनं ऐकण्यात येतं आम्हाला की हो बालीबद्दल आम्ही तुमचं ऐकलं, बालीचे एक्झिबिशन बघितले होते, बालीचे तुमचे बुक्स वाचले किंवा ह्या गोष्टी। तर आज मेनली मी तुम्हाला बालीबद्दल बोलण्याचं कारण असं आहे की आता आपण बाली फक्त बालीवरती अवलंबून न राहता बाली बरोबर बरेचसे आमची रिसर्च टीम आणि मी स्वतः याच्यावरती जातीने लक्ष घालून आम्ही बालीचे जवळजवळ 20 ते 25 प्रकारचे टूर्स आम्ही मार्केटला केलेत आणि त्या सर्व टूर्स आपल्या भरभरून जात असतात। तर मेनली बाली बरोबर नुसतं बाली करण्यापेक्षा बालीचे जे काही कॉम्बिनेशन टूर्स आहेत मी आज स्पेसिफिक त्याच्याबद्दल तुमच्याशी डिस्कस करत आहे की बालीचा सर्वांना माहिती आहे की बालीला जातानाचा एअरफेअर हा खूप हायर साईडला जातो। तर आम्ही एक सर्च केलं की आपण क्लायंटचा बेनिफिट काय होऊ शकतो याच्यामध्ये की आपल्याला बाली तर सर्वांना बघायचंच आहे पण बाली बरोबर आपण काय प्रोडक्ट देऊ शकतो। तर मग आम्ही कॉम्बिनेशन्स त्याच्यावरती चालू केले की जसे की बाली जकार्ता योग्यकर्ता, त्याच्याबरोबर बाली जकार्ता योग्यकर्ता कंबोडिया हे आमचे सुपरहिट कॉम्बिनेशन्स होते कोविडच्या आधी। कोविडच्या नंतर आम्ही बरेचसे कॉम्बिनेशन्स नवीन इंट्रोड्यूस केले ते म्हणजे बाली विथ व्हिएतनाम हे कॉम्बिनेशन भारतामध्ये पहिल्यांदा एसटी हॉलिडेजनेच लॉन्च केलं। आज आपला बाली व्हिएतनाम किंवा बाली व्हिएतनाम कंबोडिया या टूर्स डिक्लेअर झाली डेट की फुल असतात आपल्या। त्याच्यानंतर लाओस सारखी कंट्री आपण लॉन्च केली, ती कंट्री पण ह्या कंट्री बरोबर क्लब आहे। आपली एक जम्बो टूर जी आहे तिचा पण रिस्पॉन्स चांगला आहे की तिच्यामध्ये आपण बाली योग्यकर्ता जकार्ता व्हिएतनाम कंबोडिया लाओस असे एवढे सर्व डेस्टिनेशन्स आपण कव्हर करतो आणि हे सगळे प्रीमियम सेगमेंटला कव्हर करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे प्रीमियम हॉटेल आहेत, इंटरनल पण फ्लाइट्स आहेत, त्याच्यामुळे प्रवास पण आपला एकदम सुपर प्रवास असतो आपला। तर याच्यामधून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की बाली बरोबर आपण कॉम्बिनेशन टूर करण्याचा फायदा असा आहे की बालीला जाताना एअरफेअर जो आहे तो आपला स्प्लिट होतो। जर एक्झाम्पल आपण बाली बरोबर सिंगापूर क्लब केलं तर आपला सिंगापूरची जी टूर आहे ती ऑलमोस्ट आपली एअरफेअर फुकटमध्ये निघतो। आपण लेवर घेतो आणि सिंगापूर विथ बाली असं प्रोडक्ट करू शकतो आपण त्याच्यामध्ये। तर असेच कॉम्बिनेशन टूर बद्दल जास्तीत जास्त माहिती तुम्ही घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधू शकता। अगदी तुम्हाला जर वाटलं तर आमच्या प्रतिनिधीच्या मार्फत माझ्याशी पण आपण कॉन्फरन्स कॉलवरती डिस्कशन करू शकता की जर कुठल्या टूरच्या बाबतीमध्ये जर आपल्याला काही जास्तीत जास्त माहिती हवी असेल, त्याच्याबद्दल कुठला प्रोडक्ट सिलेक्ट करायचा किंवा कुठल्या एज ग्रुपसाठी काय सिलेक्ट करायचं हे जर आपल्याला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कनेक्ट करू शकता। बाली जसं मी सांगितलं की ऑल एज ग्रुपसाठी बाली आहे। सिनियर सिटीजनसाठी बाली तुम्ही वेगळ्या प्रकारे एन्जॉय करू शकता। यंगस्टार कपलसाठी हनीमून टूर्स आपण बाली मार्केटला पहिल्यांदा लॉन्च केल्यात। बालीला तुम्ही फॅमिलीजला घेऊन पण एन्जॉय करू शकता कारण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी वगैरे भरपूर आहेत, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी। तर अशा प्रकारे बालीवरती बोलल तेवढं थोडं आहे आणि बाली म्हणजे आपली स्पेशालिटी आहे एसटी हॉलिडेची। जसे तुम्ही सर्व जाणकार पर्यटक आहात, तुम्ही सगळ्यांनी माझे आर्टिकल्स, माझे व्हिडिओज, माझे फोटोज किंवा माझे बुक्स वाचलेले आहेत। तर मला सर्वांना एकच रिक्वेस्ट करायची आहे की बालीला जर तुम्ही प्रायोरिटी करत असाल जाण्यासाठी तर कुठल्याही कंपनीकडनं जाऊ शकता असं काही नाहीये, परंतु जी मार्केटला आज ॲडव्हर्टिजमेंट चालू आहे 3 दिवसाची बाली, 4 दिवसाची बाली, तर मी सर्वांना एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही बाली जर करायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 6 दिवस बाली हवंय। 3 आणि 4 दिवसांनी तुम्ही कुठेही बाली करू नका, तुमचे पैसे हे वाया जाणार आहेत। कारण बाली हे ऑस्ट्रेलियाच्या जवळ येतं, आपला प्रवास खूप मोठा असतो आणि इतके पैसे खर्च करून जर तुम्हाला पूर्ण सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नसेल तर मग ती बाली न केलेलीच बरी असं माझं मत राहील। त्यामुळं थोडा उशिराने का व्हायना तुम्ही करा पण बाली किंवा बाली बरोबरचे कॉम्बिनेशन अशीच टूर करा जेणेकरून त्याच्यात तुमचा खूप सारा बेनिफिट होईल।
आणि याच्यासाठी तुम्ही माझे काही बुक्स आहेत ते बुक्स वाचू शकता. त्याच्यातनं तुम्हाला प्रॉपर आयडिया येऊन जाईल की बालीवरती आपण काय काय करू शकतोय. तर मी ज्या लोकांनी बालीची आपल्याकडे एन्क्वायरी केलेली आहे अशा लोकांना मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही परत एकदा विचार करा. लवकरात लवकर आपल्या टूर्स आता बोनांचा ऑफर्स चालू आहेत बालीच्या पण आणि बालीच्या कॉम्बिनेशनच्या पण. तर आपण लवकरात लवकर सर्व टूर बुक कराव्यात, कारण नंतर जसे जसे सीट्स भरत जातील तशा तशा कॉस्ट वाढत जातात. तर आपल्या सर्वांना परत एकदा मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन बालीचे आणि बालीचे व्यवस्थित जे काही कॉम्बिनेशनल प्रोडक्ट आहेत हे सिलेक्ट करून आपली वर्षभरातल्या तारखा फिक्स आहेत त्याच्यातली कुठली जी आपल्याला तारीख सूट असेल ती तारीख आपण बुक करून घ्यावी ही नम्र विनंती.